एका गावात सावित्री नावाची गरीब विधवा आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा अमोल शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. आईने आयुष्यभर कष्ट करून त्याला मोठं केलं. दररोज संध्याकाळी सावित्री घराच्या ओट्यावर बसून मुलाच्या फोनची वाट पाहायची. प्रत्येक वेळी फोन वाजला की तिच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य यायचं, पण तो फोन दुसऱ्याचाच असायचा. गावातील लोक म्हणायचे, तुझा मुलगा मोठा अधिकारी झाला आहे, तुला आता शहरात घेऊन जाईल. महिने गेले, वर्षही निघून गेले. एके दिवशी आई आजारी पडली. डॉक्टरांनी सांगितलं जास्त दिवस नाहीत. 2 दिवसांनी त्याने परत फोन केला तेव्हा शेजाऱ्याने शांत आवाजात सांगितलं, अमोल, आईची तब्येत खूप गंभीर आहे, लवकर ये. हे ऐकताच अमोल गावाकडे निघाला. घरी पोचल्यावर त्यानं पाहिलं, आई अंथरुणावर होती. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. मुलाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तिने थरथरत्या हाताने त्याचा हात धरला आणि म्हणाली, बाळा, मला तुझ्याकडून कधीच पैसा नको होता, फक्त थोडा वेळ हवा होता. हे बोलून तिने उशीखालून एक छोटी पेटी काढायला सांगितली. त्या पेटीत अमोलने लहानपणी काढलेलं एक चित्र, पहिली शाळेची पाटी आणि त्यात लिहिलेली एक चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, आई, मी मोठा झाल्यावर तुला कधीच एकटं सोडणार नाही. ते वाचताच अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आईच्या कुशीत डोकं ठेवून रडू लागला. आई, मला माफ कर, मी खूप उशीर केला. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि काही क्षणातच तिचा हात शांतपणे खाली पडला. आई कायमची निघून गेली होती. त्या दिवसानंतर अमोलने कितीही पैसा कमवला तरी आईसोबत घालवता न आलेलं क्षणही तो विकत घेऊ शकलेला नाही. या कथेतून अशी शिकवण मिळते की आई वडिलांना महागड्या भेटवस्तूंची गरज नसते. त्यांना तुमचा वेळ, प्रेम आणि 2 प्रेमांचे शब्द यांची सर्वात जास्त किंमत असते. अशीच हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.